नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी आज तुम्हाला म्हणत आहेत, प्रिय बाळांनो, तुमच्या जीवनात येणाऱ्या क्षणामध्ये परिवर्तनाची आणि आशीर्वादाची मोठी संधी मी तुम्हाला पाठवली आहे. आज खूप पवित्र आणि तुमच्यासाठी पुण्याचा दिवस आहे. विश्वास ठेवा, मी जे बोलत आहे त्यावरती तुम्ही दुर्लक्ष करू नका, कारण तुमच्यासाठीच मी महत्त्वाचे आजचा दिवस तुमच्यासाठी काढला आहे. स्वामी आज तुम्हाला म्हणत आहे, काही हरकत नाही, कितीही वाईट वेळ असू द्या, तुम्हाला कोणी कितीही अडकवलेलं वाटू द्या आणि तुम्ही कितीही त्रासात असू द्या, परंतु फक्त माझ्याकडे तुम्ही येऊन माझ्या चरणाशी नमन करा. आता सर्व काही बदलणार आहे. तुमचा माझ्यावरती जो विश्वास आहे तो असाच घट्ट असू द्या आणि आजपासून काळजी करणं थांबवा. माझे तुमच्यासाठी काहीतरी योग्य योजना आहे, ते तुम्ही खूप प्रयत्न करूनही मिळवू शकणार नाहीत. ते मी तुम्ही माझे प्रिय भक्त आहात म्हणून तुम्हाला बहाल करत आहे. विश्वास ठेवा बाळांनो, माझे तुमच्यावरती खूप प्रेम आहे. तुम्हाला खूप त्रास होत आहे. तुम्ही माझ्याकडे खूप गोष्टी मागितल्या होत्या, परंतु त्या तुम्हाला मी दिल्या नाहीत म्हणून तुम्ही माझ्यापासून दूर गेला आहात. परंतु तसे करू नका, कारण बाळांनो, मी तुमची आई आहे. तुमच्यासाठी जे योग्य आहे ते मी तुम्हाला न मागताही देत असतो. परंतु तुम्ही मागितलेली गोष्ट न दिल्यामुळे तुम्ही नाराज होऊ नका, कारण लक्षात घ्या की तुमच्यासाठी ती योग्य कधीच नव्हती. आपण जेव्हा हरतो तेव्हा फक्त स्वामींकडे या, तुम्हाला ते नक्कीच मार्ग दाखवतील. आणि तुम्हालाही स्वामींवरती विश्वास असाल तर हो स्वामी आई, माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे. तुम्ही जे काही बोलत आहात ते एक ना एक वाक्य सत्य आहे आणि मला ते पटत आहे. तुम्ही असेच मार्गदर्शन करत राहा, अशी स्वामींना विनवणी करत राहा. आपल्या आयुष्यात काय घडते हे महत्त्वाचे नाही, कारण स्वामींना सर्व काही माहिती आहे आणि तेच आपल्यासाठी घडवीत असतात. जरी आपल्या सभोवतालच्या सर्व गोष्टी कुठल्या आपल्या मनासारख्या घडत नाही, कुणी आपल्याशी नीट वागत नाही, असं वाटत असतानाही आपण सर्वांशी चांगले वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे, कारण परमेश्वराला असे भक्त खूप प्रिय आहेत. कारण स्वामी सांगतात की कोणी तुमच्यासोबत कसा वागत आहे ते त्यांचे कर्म आहे, परंतु तुम्ही तरी कोणासोबत वाईट वागू नका. आपण इतरांना क्षमा केली पाहिजे, कारण देवाने आपल्या पापाची क्षमा केली आहे आणि आपल्याला शुद्ध बनवले आहे. काही लोक आता देवाच्या आज्ञेचे उल्लंघन करतात, ते अज्ञानाच्या झाडाचे फळ खातात. त्यामुळे ते आता देवापेक्षा देखील स्वतःला शहाणे समजू लागले आहेत. परंतु तुम्ही त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका, कारण देव त्यांना त्यांच्या कर्माचे फळ योग्य वेळ एक ना एक दिवस दाखवून देत असतो. तुमच्यासोबत कोण कोण काय वागत आहे याबद्दल तुम्ही तुमचे मत सांगू नका आणि त्यांना शिकवण्यासही जाऊ नका. जर तुम्ही हे शांतपणे ऐकले तर तुमच्या भाग्यात एका रात्रीत चमत्कार होईल. मी तुम्हाला स्वतःमध्ये पूर्णपणे विलीन करण्यासाठी नियुक्त करतो. तुम्हाला मी आजपासून माझ्या जवळ घेणार आहे. तुम्हाला जर तशी इच्छा असेल तर स्वामी आई, मी तुझ्याजवळ येण्यासाठी तयार आहे, अशी कमेंट करा. तुमची भावना माझ्यापर्यंत नक्कीच पोहोचेल आणि तुमच्यासाठी मी योग्य स्थान तयार करून ठेवेल. स्वामी म्हणतात की वाईट गोष्टीसाठी झडणारे तुम्ही फक्त एकटे नाही आहात. तुमच्या आई वडील, तुमचे आजोबा यांनीही वाईट गोष्टीपासून दूर राहण्यासाठी खूप झगडले आहे, कारण वाईट हे कोणालाच नको असते, परंतु ते प्रत्येकाच्या नशिबात कधी ना कधी येतच असते आणि त्यांना आपल्याला तोंड हे द्यावंच लागते. फक्त दुःख तुमच्याच आयुष्यात असे नाही, या दुनियेतील प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात दुःख आहे. देवाला तुमचा सर्वात चांगला मित्र आणि तुमचा प्रिय बनवून जर तुम्ही चालू लागलात तर तुमच्या जीवनामध्ये दुःख होते हे तुम्ही विसरून जाल. फक्त विश्वास ठेवा, देव तुमचा आनंद आणि शक्ती बनवू इच्छित आहे, जो तुम्हाला तुमची भीती दूर करण्यास मदत करतो. देवाची इच्छा आहे की तुम्ही परिपूर्ण आणि उद्दिष्टपूर्ण जीवन जगावं. तुमच्या जीवनामध्ये पाप आणि वाईट गोष्टी या कोसो दूर राहाव्यात.
एखाद्या व्यक्ती आनंदात आहे याचा अर्थ असा नाही की त्याच्या जीवनात सर्व काही सुरळीत आहे. ती व्यक्ती आनंदी आहे कारण जीवनाकडे बघण्याचा त्या व्यक्तीचा दृष्टिकोन सकारात्मक आहे. म्हणून विचार नेहमी सकारात्मक ठेवा. सर्व काही सकारात्मक घडेल. जर तुमचे मनच चलबिचल असेल तर तुम्हाला माझ्याजवळही कधीच तुमचे मन लागणार नाही. फक्त मन एकाग्र करा आणि नामचिंतनामध्ये तुमचे नाव गुंतवा. तुमचे नाव एकदा का तिथे गुंतले तर तुमच्यासाठी तुमची जागा ही खास ठरून जाईल. कोणी तुमच्याबद्दल वाईट विचार करत असेल तर वाईट वाटून घेऊ नका, कारण चिंता तुम्ही करू नका. तो त्यांच्या कर्माचा भाग ठरेल. देव त्यांना पाहून घेईल असे देवावर सोडून तुम्ही तुमचे वागत राहा. तुमचेही स्वामींवरती प्रेम असेल तर स्वामी आई, माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. मी तुझे बाळ आहे. तू माझी आई आहे. मला तुझ्यापासून कधीही दूर करू नकोस, अशी रोज स्वामींना विनंती करत राहा. तुम्हाला स्वतःला कळत नाही इतके तुमच्या मनात काय आहे ते मला कळते. नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल, पण मी तुम्हाला नक्कीच पाहतो, कारण मी तुमच्या हृदयातच आहे. तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो. तुम्ही माझ्याबद्दल काय विचार करतात हे तुम्ही न सांगताही त्या सर्व भावना माझ्यापर्यंत पोहोचत आहेत. स्वामी म्हणतात, मी तुला आज एक सांगतो, मला इकडे तिकडे शोधण्याचा प्रयत्न करू नका. मी तुमच्या अंतरात्म्यात आहे. तुम्ही मला मनापासून हाक द्या. नक्कीच मी तुमच्यासाठी 4 पावलाऐवजी 100 पावले धावत येईल. फक्त तुम्ही माझ्याकडे एक तरी पाऊल टाकून पुढे या. मग पहा, तुमच्या जीवनाचे आणि तुमच्या पावलाचे सोने झाल्याशिवाय राहणार नाही. घाबरू नकोस. तुझे कर्म करणे हे तुझे उद्दिष्ट आहे आणि ते तुला करावेच लागतील. असे उद्दिष्ट ठेवून तू तुझे कर्म करत राहा. बाकी सर्व माझ्यावरती सोडून दे. उद्याचा दिवस कसा जाईल आणि उद्याच्या दिवसात काय करायचे याचा विचार करत बसून तू आजचा दिवस व्यर्थ घालवू नकोस, कारण जीवनातील एक एक क्षण आणि एक एक दिवस हा इतका मौल्यवान आहे की तो तुम्हाला परत कधीही मिळणार नाही. म्हणून आजच्या दिवसाचे सोने करून घ्या आणि आजचा दिवस आजच जगून घ्या. उद्या कोणी कोणासाठी कितीही काही केले तर तुमचे नाव कोणीच घेणार नाही. ज्या दिवशी तुम्ही इथून जाल त्या दिवशी तुमचे फक्त नाव निघेल आणि नंतर तुम्ही काय केलं माझ्यासाठी हाच शब्द तुम्हाला ऐकायला भेटेल. त्यामुळे जे करायचं आहे आणि जितकं करायचं आहे ते आपल्या कल्याणासाठी आणि आपल्या जीवाच्या सोडवणुकीसाठी करून घ्या. आणि तो एकच मार्ग आहे, तो म्हणजे फक्त स्वामीनाम. स्वामीनाम. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.